नीट आणि इतर परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगलीत केलाय। परीक्षेतील त्रुटी दूर करून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली असून निकालही जाहीर झालेत। प्रवेश प्रक्रियेतील कॅप राऊंड सुरू असताना या विषयावर आंदोलन करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचं त्यांनी सांगितले। पालकमंत्री पाटील म्हणाले, परीक्षा प्रक्रियेत ज्या काही त्रुटी आढळल्या होत्या त्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत। विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक ती सर्व पावले उचलली। पेपर फुटी प्रकरणातील दोषींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे। प्रत्येक विषयाचं राजकारण केल्यामुळे देशाची आणि समाजाची प्रतिमा खराब होत असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर करणं योग्य नाही। देशाच्या प्रतिमेचाही विचार केला पाहिजे असं ते म्हणाले। संसदेचे अधिवेशन विस्कळीत करण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप केलाय। महत्त्वाच्या विधेयकावरून चर्चा होऊ नये यासाठी विरोधकांकडून सातत्याने गोंधळ घातला जातोय। मात्र या प्रकरणात दोषींवर कारवाई सुरू असून परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। या विषयावर राजकारण केलं जातंय, हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे। लोकसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संपूर्ण सत्य देशासमोर येईल असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय। दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन जे आहे त्यात नीटची परीक्षा पेपर फुटले, पण ती पुन्हा झाली ज्यात कणभरही कुठे गडबड झाली नाही, रिझल्ट लागले, आता कॅप राऊंड सुरू होतील आणि त्यामुळे त्या विषयाला घेऊन राजकारण करणं चाललेलं आहे आणि हे राजकारण विरोधकांनी थांबवलं पाहिजे। उठसूट राजकारण करण्यातून आपण देशाचं नुकसान करतो, समाजाचं नुकसान करतो, वातावरणाचं नुकसान करतो, जगामध्ये आपली प्रतिमा बिघडवतो आणि त्यामुळे विषय वेगळा आणि त्याच्यातून हेतू वेगळा, सगळ्या क्लिप बाहेर येत आहेत। तुम्हीच बाहेर काढताय की हे कुठे शिजलं, ह्याच्यातला हेतू काय आहे आणि पार लांबपर्यंत जातील। आणि मी तुम्हाला एक सांगतो की लोकसभेमध्ये ज्यावेळेला चर्चेला उत्तर द्यायला माननीय अमित भाई किंवा माननीय नरेंद्रजी उठतील त्यावेळेला सगळ्यांची पोलखोल होईल आणि त्यामुळे वेळेत सावध व्हा। तुमचा हेतू कळलेला आहे। तुमचा हेतू जर हा असेल की ह्या देशामध्ये पेपर फुटू नयेत तर ते फुटूच नाहीत ना। पण एखादा पेपर फुटल्यानंतर म्हणजे एखाद्याने एक आंबा चोरला म्हणून त्याची शिक्षा फाशी नसते ना। आंबा चोरला तर त्याची समज देणं असते, मग आणखीन काहीतरी चोरलं तर त्याची शिक्षा किती ठरलेली असते। प्रत्येक गोष्टीची फाशी असं नसतं ना। त्यामुळे पेपर फुटू नयेत, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नयेत यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहोत। त्या पेपर फुटीनंतर मुलांना पटकन परीक्षा देता यावी, त्यांचे रिझल्ट लागावे, त्यांना ॲडमिशन मिळावं असा प्रयत्न चालला। पहिल्यांदाच देशामध्ये आपल्याला मिलिटरीला इन्व्हॉल्व करावं लागलं, पण त्याच्यावर टीका झाली। अरे त्याच्यातून नीट झालं ते बघा ना, पण मग का मिलिटरी का वापरावी लागली। पण असं लक्षात आलं की काही क्लासेस ही गडबड करतायत, त्यामुळे सगळे पेपर फोडणारे अटकेत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। तरी आपण एकच दोषा लावून धरायचा याचा अर्थ काहीतरी हेतू वेगळा आहे। हे अधिवेशन डिस्टर्ब करायचं, ह्या अधिवेशनामध्ये जी बिलं यायची ती येऊ द्यायची नाहीत असा त्यातला खरं म्हणजे पहिला हेतू आहे। बाकी हेतू मोठमोठे आहेत, मला तुम्हाला जाहीरपणे सांगता येणार नाही। माझी गप्पा मारा ह्या अटीवर की बाहेर कोट करणार नाही। तर तुम्हाला मी अशा लांबपर्यंत लिंक नेऊन पोचवेन। तर काय चाललं आहे काय, तर देश संपवायचा विचार चालला आहे का तुमचा? संपणारच नाही देश। गेल्या अनेक वर्षामध्ये पार मुघल येऊन गेले, ब्रिटिश येऊन गेले, त्यावेळेला राज्य गेलं, पण देश काही संपवू शकले नाही आणि संपूर्ण समाज काही कन्व्हर्ट करू शकले नाही। त्यामुळे कोणी याच्या स्वप्नात राहू नये। पण काय चाललं आहे, कुठपर्यंत ह्या लिंक्स गेलेल्या आहेत याचा सगळ्यांनी विचार केला। विरोधकांच्याकडनं राजकारण केलं जाते। मी म्हटलं ना, राजकारण केलं जातं।